खेळाच्या पहिल्याच सत्रामध्ये माफ करा द्वितीय फेरीमधील सामना हा दुसरा आहे आणि त्यात तुमच्या समोर याच देवीचा पाडातील नवोदित समालोचक मयूर भोईर. थँक्यू, धन्यवाद. यस, थँक्यू करण. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. आगासन विपक्ष उत्तरशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवर संघनायक मनोज पवार पहिलं षटक घेऊन येतोय. आगासन एक्सप्रेस केजू मुंडे ओव्हर द विकेटने. आकुटोपा चेंडू होता, भन्नाट वेगाने फेकला होता. वेग या गोलंदाजाचं वैशिष्ट्य आहे. केजू मुंडे स्वतःच्या खांद्याचा वापर करताना ओपन चेस्ट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. केजू मुंडे एक हाय आर्म ॲक्शन. पहिला चेंडू निर्धाव फेकतोय. स्ट्रायकिंग एंडवर एक अनुभवी खेळाडू मनोज पवार संघनायक आहे उत्तर शिवसंघाचा. ओव्हर द विकेटने केजू पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. मागे 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 पण चेंडू जातो नो मास लाड मध्ये. झेल इथे मात्र होतो ड्रॉप आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केलं होतं आणि ओव्हर थ्रोच्या इथे मात्र 1 धाव ऍड केली जाते आणि 3 धावा इथे मात्र वेगाने कंप्लीट करतोय. थोडंसं निराश होतोय केजू. नक्की जर झेल कन्वर्ट झाला असता जर आधीच इथे मात्र जजमेंट घेतला असता क्षेत्ररक्षकाने, कारण की मनोज पवार तितकाच महत्वाचा खेळाडू आहे उत्तर शिवसंघाचा हे केजूला माहिती आहे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली फलकावर 3. ओव्हर विकेटने पुन्हा एकदा सज्ज होतोय केजू. आता मात्र भन्नाट वेगाने इम्प्रेस कमबॅक डिलिव्हरी. वेग या गोलंदाजाचं वैशिष्ट्य आणि वेगावर स्वार होऊन हा गोलंदाजी करत असताना या स्पर्धेमध्ये 3 चेंडू फेकलेत आतापर्यंत. धावा खर्च केल्यात. 3 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवर आता मात्र बॅट्समन आहे सुशांत पाटील. ओव्हर द विकेटने केजू पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅटमधला चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये देखील होता. हलकासा चान्स निर्माण झाला होता पण थोडंसं पॉज घेतलं क्षेत्ररक्षकाने. तोपर्यंत 1 धाव इथं मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होती धावफलकावर 1 धावेच्या मदतीने 4 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. P1चं षटक प्रगतीपथावर. 4 षटकांची मॅच. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. ओव्हर द विकेटने केजू मुंडे. स्ट्रायकिंग एंडवर मनोज पवार संघनायक. शफल झालेत. हुक केलाय. चेंडू मध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. झेलची संधी. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना केजू मुंडे. धक्का क्रमांक 1 मनोज पवार बॅक टू दी पवेलियन. पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना. संघनायकाची विकेट मात्र प्राप्त केली आहे गोलंदाज केजूने. P1चं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या झाली फलकावरच्या. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन सुशांत पाटील. वैयक्तिक एका धावसंख्येवर खेळत असताना केजू. षटकातील शेवटचा चेंडू. शफल झालेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. इनरेश घेऊन जातो यष्टीरक्षण. चांगले यष्टीरक्षण. झेल आपला कन्वर्ट करत असताना सुशांत पाटील देखील बाद होतोय. धक्का क्रमांक 2 लागतोय बॅटिंग करत असताना उत्तर शिवसंघाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 4 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यात. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये किरण पुन्हा एकदा जॉईन होतात.
या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच उदयास येताना आपल्याला पाहायला मिळतोय ऑफिशियल स्कोरर आणि त्याचबरोबरीने ऑनलाईन स्कोर कार्डवरती आहेत आमच्या समवेत गणेश GTCच्या माध्यमातून ऑनलाईन स्कोरिंग करत असताना, त्याचबरोबर मेन कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत अक्षय कडू आणि नक्कीच विकास पवार देखील आहेत. चांगलं कॅमेरा वर्क टीम GTCचं. त्याचे फाउंडर आदरणीय जल्पेश भोईर, त्यांच्या समवेत आशिष भोईर. सुरू केलेली वाहिनी, चांगली संकल्पना. वळूया मैदानाकडे. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज विराज संगनायक. लॉफ्ट केला जातो चेंडू, चेंडू जातो कॅपमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय चेंडू आणि अजून एक फलंदाज तिथे मात्र बाद होतो. धक्का क्रमांक 3 बॅटिंग करत असताना उत्तर संख्येवरती तिसरा धक्का लागलाय. धावसंख्या पूर्णपणे स्थगित. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केजूची आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये संगनायक स्वतः आले. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द हिरो विराज. आत्मविश्वास उंचावला पहिल्या मॅचमध्ये, खूप चांगली कामगिरी. बॅटिंग असो, दर्जेदार गोलंदाजी, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक टॅलेंटेड यंगस्टर आहे आगासन संघाचा विराज. बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या चेंडूवर यश संपादन केलंय. धावसंख्या स्थगित. 4 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये विशाल आणि चेतन म्हात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवर चेतन. इथे मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह. चेंडू मध्ये आहे क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चांगला एफर्ट होता. चेंडू जातो वन बाउन्स ओरी रोप आणि मिळतात त्या 4 धावा. चौकार येतो या सत्रामधील. धावसंख्या होती फलकावर या चौकाराच्या मदतीने 8 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चेतन म्हात्रे 4थ्या क्रमांकावर आलेल्या फलंदाजाने इथे मात्र चौकार ठोकलाय. दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज विराज पुन्हा एकदा सज्ज होतो बॉलिंग ट्रॅकवरती. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कव्हर्स, त्यानंतर डीप मिड विकेट. अकुटपाय चेंडू होता आणि पंच दोन्ही हात समांतर करत असताना पंचांचा निर्णय नक्कीच अंतिम असणार आहे. वाईट चेंडू मात्र इथे मात्र फेकलाय गोलंदाजाने. धावसंख्या होते धावफलकावर 9 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विराज. वॉर्न देखील केलं जाते विराजला. फुलरलाईचा चेंडू होता, भन्नाट वेगाने फेकला होता. कमबॅक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते विराजची. चांगली गोलंदाजी. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 9 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. विराज मुंडे चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर यश संपादन केलं, त्यानंतर चौकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर निर्धाव चेंडू. उर्ध विकेटने मोठा गाव एंडकडून भन्नाट वेगाने तेच चित्र. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. गोलंदाजाने रीड केलं. चेंडू ऑफस्टम्पच्या इथे यॉर्कर पद्धतीचा चेंडू आता मात्र हाताळत असताना गोलंदाज विराज. बॅट्समनच्या पदतालितेची परीक्षा घेणारा हा चेंडू. क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं किरण, यॉर्कर. जर तुमचा परफेक्ट यॉर्कर पडला तर नक्कीच फलंदाजाकडे प्रश्नचिन्ह उभा राहतो. उर्ध विकेटने विराज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पंचांकडे हलकीशी अपील देखील केली होती. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आगासन संघाच्या माध्यमातून. सलगचा तिसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू झालेत, अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर वाईट, त्यानंतरचे सलग 3 निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली धावफलका 9. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर दुसरं षटक प्रगतीपथावर. धावांची गती रोखण्यात कुठेतरी यश मिळालंय. नक्कीच गावदेवी गिरीचं तर माता
झुरी डोंबिवली संघाचे खेळाडू विशाल देखील आमच्या कॉम्बॉक्समध्ये आहेत. मॅचचा आनंद घेत असताना ओव्हर द विकेटने विराज. इथे मात्र पंचांनी नो चेंडू घोषित केला, लॉफ्ट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. पंचांचा सिग्नल काय येतोय हे पाहावं लागेल, पण दर्जेदार क्षेत्ररक्षण, चांगला एफर्ट होतं. ओमकार होते तिथे, ओमी. आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज देखील बाद झाले. क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं ओमकारचं. रिप्लाय आपण पाहू शकता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. चेंडूवरती पूर्णपणे नजर ओमकारची होती. बाउंड्री लाईन त्याला माहिती होती कुठे तैनात आहे. पूर्णपणे जज केलं, पूर्णपणे स्वतःला फ्लाय केलं आणि हवेमध्ये चेंडू अडवण्यात त्याला यश मिळाला. आणि रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज इथे मात्र बाद झाला. तिसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये इथे मात्र फलंदाज बाद होतोय. आपल्या संघासाठी मी म्हणेन 4 धावा रोखल्यात ओमकारने. चांगलं क्षेत्ररक्षण, ज्यावेळी चांगली गोलंदाजी होते त्यावेळी अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजाचा आत्मविश्वास इथे मात्र उंचावत असताना विराज पुन्हा एकदा सफल. ब्लॉक होलमध्ये चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिथे आहेत केजू. प्रोटेक्शन दिलं जातंय. धावसंख्या होते धावफलकावर 12 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फ्री हिटचा चेंडू होता. ब्लॉक होलमध्ये चेंडू खोदून काढला. एक धाव कंप्लीट केली. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावर. बॅटिंग करत असताना उत्तर शिव संघाची 12 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गडी गमावलेत. 12 धावसंख्या उभारत असताना 4. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज नागराज मुंडे. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन विशाल आणि गणेश मैदानामध्ये खेळत असताना ओव्हर द विकेटने नागराज कॉम्बॉक्स कडून सुरुवात करत असताना पहिला चेंडू लो फुल टॉस होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ऑफसाईडचा चेंडू ऑन साईडला फ्लिक करण्याचा. एक धाव कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागते. मजबूत पकड आपल्याला पाहायला मिळते आगासन संघाची. त्याचं प्रमुख श्रेय पहिल्या षटकामध्ये केजूने धावा खर्च केल्या 4. गडी प्राप्त केले त्यांनी 2. त्यानंतर विराज मुंडे आले. विराजने धावा खर्च केले 8. एक यश त्याने देखील संपादन केलं. तिसऱ्या षटकामध्ये नागराज मुंडे पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च करत असताना उर्ध विकेटने पुन्हा एकदा स्टार्ट. उलटॉस चेंडू होता. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर झालाय आणि चेंडू सरळ जातोय. लॉंग ऑफ रिझन पार करत असताना पंचांचा सिग्नल षटकार. षटकाराच्या पद्धतीने धावसंख्या झाली धावफलकावर 19. अशा प्रकारचे स्ट्रोक खेळावं लागते. इथे मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. ते क्षेत्र निवडलं लॉंग ऑफचं आणि चेंडू फेकून दिलाय. बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना बॅक टू बॅक दुसरा षटकार. उभ्या क्रमांकाचा आलेला फलंदाज इथे मात्र बॅक टू बॅक 2 षटकार ठोकतोय. गणेश चांगली बॅटिंग करत असताना नागराज मुंडेच्या अगेन्स्ट 2 षटकार ठोकलेत. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा नागराज स्टार्ट घेत असताना कमबॅक करण्याचा प्रयत्न. इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. चांगले यष्टीरक्षण. पुढे स्वतःला फ्लाय करत असताना हाताला ब्रश होऊन चेंडू ग्राउंड होत असताना बॅकिंगसाठी येतं क्षेत्ररक्षक. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर 26 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नागराज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर 2 षटकार. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट.
विशाल स्ट्रायकिंग एंडवर येतोय. विशाल आणि गणेश ही मैदानामध्ये जोडी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली धावफलकावर 26 ही धावसंख्या. फोर्थ विकेटने बॅट अँड बॅटमधला चेंडू होता, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न. एक धाव इथं मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 27 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी, 2 षटकार आल्यानंतर कमबॅक करतो. थोडंसं निराश देखील होतो नागराज, कारण की पूर्णपणे गणेशच्या स्लॉटमध्ये चेंडू फेकले होते. पहिला चेंडू फुलटॉस होता, त्यानंतर ओव्हर पिच. आता मात्र कमबॅक केला जातोय. नागराज पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. यष्टीरक्षक पॉज घेतो. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतो. धावसंख्या होते धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 ही धावसंख्या. SDJ आपल्याला पाहायला मिळते. 4 गड्याच्या बदल्यात शेवटचं षटक गेलं होतं गोलंदाज कुणाल. पहिला चेंडू इनसाइड एज हवेमध्ये होता. निल्सनचा प्रयत्न, पुन्हा एकदा हाताला ब्रश होऊन चेंडू ग्राउंड होतोय. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 30 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. कुणाल आला शेवटच्या षटकामध्ये. स्लॉग ओव्हरचं षटक. धावसंख्या झाली धावफलकावर 30. धावा उभारण्याचा प्रयत्न उत्तर शिव संघाचा. कमबॅक केलंय. 2 षटकांअखेरीस दडपण होतं. प्रेशर रिलीज केलं. नागराजच्या अगेन्स्ट 2 षटकार ठोकले बॅट्समन गणेशने. ओव्हर द विकेटने कुणाल. आता मात्र विषयमध्ये एक्झिक्यूट करतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे. फर्स्ट रनमध्ये उचलतोय. दुसऱ्या धावेचा मात्र कॉल केला. अखेरीस नाकारतो बॅटिंगसाठी. क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं ओमसाई आगासन संघाच्या माध्यमातून. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 31 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मनोज पवार लवकर बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी घेतली आहे. 6व्या क्रमांकाचा फलंदाज. गणेशला थोडंसं वर प्रमोट करणं गरजेचं होतं. वरच्या फलंदाजाने थोडंसं निराश केलं, पण शेवट गोड करत असताना गणेश. इथं मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. आता मात्र झेलची संधी आणि आता मात्र फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 5वा लागतो बॅटिंग करत असताना उत्तर शिव. फलकार 31. ओव्हर द विकेटने कुणाल पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅट अँड बॅटमधला चेंडू होता. इनर एज घेऊन चेंडू जातो मागे. शॉर्ट लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे विनायक. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर 32 ही धावसंख्या धावफलकावरती बॅटिंग करत असताना उत्तर शिवसंघाची. एक फायटिंग टोटल उभं करत असताना टीम ओमसाई आगासन संघासमोर. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. किती धावांचं टार्गेट मात्र उभा करेल उत्तर शिव संघ. ओव्हर द विकेटने कुणाल बॉलिंग ट्रॅकवरती शफल झालेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल.
पंच दोन्ही हात समांतर करत असताना वाईट चेंडू मात्र फेकलाय गोलंदाज कुणालने. आधी शफल झाले होते बॅट्समन विशाल आधी शफल झाले होते ते गोलंदाजाने रीड केलं. डाव्या स्टिकवर फेकण्याचा प्रयत्न दिशेपासून भरकडत असताना पंचांनी वाईट चेंडू इथे मात्र फेकलाय. गोलंदाज कुणाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती लॉफ्ट केलाय. चेंडू मध्ये आहे. जजमेंट घेत असताना पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर येतोय हा. बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना क्रॅकिंग षटकार. षटकाराच्या मदतीने 39 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. विशालच्या बॅटमधून हा षटकार येतोय. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. ओव्हर द विकेटने कुणाल पुन्हा एकदा सजवतोय. स्ट्रायकिंग एंडवर विशाल पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समन विशालचा. कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 षटकांचा खेळ मात्र इथं समाप्त झाला. धावसंख्या झाली फलकावर 39 आणि 40 धावांचं टार्गेट असणार आहे ते म्हणजेच ओम साई आगासन संघासमोर 10.00च्या सरासरीने ते मात्र धावा कुटाव्या लागतील. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच उत्तरशी विपक्ष आगासन अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. 40 धावांचा पाठलाग करायचा आगासन संघाला आणि 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी आगासन संघ ज्यावेळी मैदानात उतरेल. विचार केला तर पहिल्या षटकात केजूने धावा खर्च केल्या होत्या म्हणजे 4. विराजने धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकात 9. नागराजने धावा खर्च केल्या तिसऱ्या षटकामध्ये 16 आणि चौथ्या षटकामध्ये कुणालने धावा खर्च केल्या म्हणजे 10. शेवटच्या 12 चेंडूमध्ये तब्बल 26 धावा आल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये प्रेशर निर्माण केलं होतं. पुढचे 2 षटकं उत्तर शिव संघाच्या बाजूने लागले. चांगली बॅटिंग केली गणेश विशाल. 5व्या आणि 6व्या क्रमांकावर येत असताना सलामीवीरांनी थोडंसं निराश केलं सलामीच्या फलंदाजांनी. त्यानंतर स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली. विशाल आणि गणेशने चांगली बॅटिंग केली आणि धावा उभारल्या तर म्हणजेच 39चं टार्गेट आहे. आणि 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी आगासन संघ मैदानामध्ये ज्यावेळी दाखवलं होईल आगे की कहाणी सुनते है करण कालन की जुबानी. धन्यवाद. सीझन 7 7वं पर्व या स्पर्धेचं
दिवस आज तिसरा या स्पर्धेचा आणि सामना द्वितीय फेरीमधील द्वितीय ओमसाई आघासांच्या विरुद्ध जनमान क्रिकेट संघ उत्तर मध्ये पहिल्या डावामध्ये जर आपण बघितलं बॅटिंग कार्ड तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. 3 चेंडूंचा सामना करत असताना 3चं योगदान मनोज. सुशांतने त्या ठिकाणी आपण बघू शकाल 1चं योगदान दिलं. 6 धावसंख्येचं योगदान दिलं ते चेतनने. 9 धावसंख्येचं योगदान दिलं विशाल. आणि गणेशने शेवटला स्लॉगरमध्ये आपण बघितलं तर 6मध्ये 15चं योगदान दिलं एकंदरीत. आणि धावफलक 39 वरती 40चं टार्गेट. 10चं आस्किंग रन रेट आघाडीला निल्सन मडवी आणि करण बेडेकर ही आघाडीची जोडी. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज निल्सन एकंदरीत पहिल्या सामन्यामध्ये 4 आणि या सामन्यामध्ये आपण बघतोय तर 6 कॅचेस पकडलेले आहेत. षटक पहिलं सुशांत. सामन्याला सुरुवात. ऑफस्टंपचा बाहेर होता. ऑन द टोस कट केला हवेमध्ये. निपिश कबा पॉइंटला डायव्हर्ट झाला. चेंडू खाली राहिला. आउटफील्ड फास्ट पाहायचा जाणे अडवण्याचा प्रयत्न फसतोय आणि हा चेंडू सीमा पार. 4. लॉफ्ट केल्या वेळेला लॉंग ऑनला क्लिअर करेल. स्लॉट मध्ये आला चेंडू आणि गेला तो या प्लॉटचा बाहेर. सीमा पार. षटकार. एक चौकार आणि एक षटकार. धावफलक 10 वरती मजल मारतं दुहेरी अंकामध्ये. करणने पहिल्या डावामध्ये देखील अशीच बॅटिंग केली होती. या अगोदरच्या सामन्यामध्ये आघाडीला येत असताना 12 चेंडूंमध्ये 32 योगदान दिलं होतं, ज्यामध्ये आपण बघितले होते 4 अफलातून असे षटकार. अवधवी घेसर 2 सामने ते जिंकलेले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये खरं तर दातिवली संघ या स्पर्धेमध्ये अनुपस्थित राहिला, सो त्या कारणास्तव त्यांना पुढच्या फेरीमध्ये वाटचाल मिळाली आणि दुसऱ्या लढतीमध्ये अर्थातच दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी परास्त केलं, ते म्हणजेच गावदेवी उंबारली या संघाला. आणि आता स्ट्रेंथ वाढेल कारण आकाश भोईर देखील येत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये ते अनुपस्थित होते. गोलंदाजीमधली स्ट्रेंथ घेसरशी. आकाश पुढच्या लढतीमध्ये ते तुम्हाला पाहायला मिळतील. या 2 संघांमधून कोणता संघ पोहोचेल त्यांच्या अगेन्स्ट. करण या ठिकाणी डावाला सुरुवात केली. 2 बाउंड्रीज, एक चौकार एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक 10 वरती. सुशांत कमबॅक कसं करेल ओव्हर द विकेटने पॉवर प्लेमध्ये. आडव्या बॅटने यावेळेला पूल केलाय. हवेमध्ये जास्त काळा चेंडू पाहायला मिळाला. मिड विकेटला गवसले. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आपण बघितले ते म्हणजेच विशाल. कॅच त्याने घेतले. 10 वरती पहिला धक्का. 10 for 1. धावसंख्या पाहायला मिळते ती 10 वरती. तिसऱ्या चेंडूवरती विकेट मिळते आणि मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती नागराज. सुशांत लॉफ केलाय. समोर संधी असेल. कॅप्टन मनोज पवार आताचा पिसारा फुलवला आणि त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतल्या चेंडूला एक रनिंग कॅच. दुसरा लागोपाठचा धक्का दिला 10 वरती.
धावफलक आपण बघतोय 10 वरती 2 धक्के बसतायत. ज्या करणने 2 मोठे फटके उभारले त्याला तिसऱ्या चेंडूवरती बाद करण्यामध्ये यश सुशांतला. जल विशालने टिपला आणि यावेळेला बाद झाले ते फलंदाज निल्सन मडवी. शून्यावरती लॉंग ऑफला मनोज पवार यांनी जल टिपलाय. मैदानाच्या आतमध्ये विराज येतात चौथ्या क्रमांकावरती. स्ट्रायकिंग एंडला असतील विराज मुंडे आणि नागराज मुंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुशांतने 2 मध्ये 10 खर्च केले आता आणि 2 चेंडूंवरती गडी बाद केले. ती झोन ट्रिक. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला अवे फ्रॉम द बॉडी. लेग स्टंपला उभे होते विराच्या ठिकाणी आपण बघू शकाल आणि त्यानंतर फ्रंट लेग पुढे आलं होतं. त्याचं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. त्या कारणासह चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला आणि डॉट बॉल. चेंडू एक या ठिकाणी नक्कीच शिल्लक असेल. 10चा आस्किंग रन रेट या ठिकाणी मेंटेन करण्यात आलेला आहे. हो फुलर लेंथ होता लेक्समला. सरळ बॅटने ड्राईव्ह करण्यात आलं. अगोदर ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणाला फाली बॅट आली आणि यावेळेला सरळ बॅटने ड्राईव्ह करण्यात आलं. काय कमबॅक. 2 मध्ये 10. त्यानंतरचे 2 विकेट 2 चेंडूंवरती डॉट बॉल. अवघ्या 10चं षटक हाताळलं सुशांत पाटीलने. 2 विकेट मिळवत असताना गडचे दोन्ही फलंदाज बाद. नागराज आणि विराज मैदानाच्या आतमध्ये आहेत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 मध्ये बनवायचे आहेत धावा 30. षटक पहिलं संपन्न झालं. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 10-2 गडी बाद झाले आहेत. करण बेडेकर आणि निल्सन मडवी बाद झाल्यानंतर या ठिकाणी विराजसाठी आले ते 2 निर्धाव चेंडू. सुशांतने आता मोमेंटम शिफ्ट केला. 2 चेंडूंवरती 10 आल्यानंतर लेट कट केलाय. बॅकवर्ड गलीमध्ये क्षेत्ररक्षक समोर गवसले. त्या ठिकाणी धक्का बसेल तिसरा. 10 वरती धावफलक थांबलंय. शेवटचे आपण बघितले चेंडू आतापर्यंत तर ते 5 चेंडू एकही धाव आलेले नाहीये. गडी 3 बाद होतात. 10-4-3. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 10-10 वरती 3 गडी बाद झालेत. आकडा या ठिकाणी कुठेतरी अशुभ पाहायला मिळाला आता तो म्हणजेच आघासांसाठी. कारण 3 गडी त्यांचे बाद होत्या. दुसऱ्या बाजूने कमबॅक पाहायला मिळेल. 2 चेंडूमध्ये 10 खर्च झाल्या. त्यानंतरच्या 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत एकही धाव आलेली नाही आघासांसाठी. कौतुक खास करून सुशांतचं आणि त्यानंतर मनोज पवार कॅप्टन दुसऱ्या षटकामध्ये आलेले आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये स्लॉगर पाहायला मिळतो 5व्या क्रमांकावरती केजू. ओ फ्लिक केलाय. स्क्वेअर लेग मध्ये भरपूर उंच गेलाय चेंडू आणि तितकाच लांब. स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार. बाहेरच्या बाजूने हा चेंडू लागला आणि त्याच कारणास्तव कॉर्नर लागल्यानंतर हा चेंडू सीमा पार. गती कमी होती आणि यावेळेला नक्कीच आपण बघू शकाल अगोदरच आवाज आला होता गोलंदाजाकडून घे.
कदाचित त्यांना असं वाटलं की आता मी फसवण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहे. फलंदाजाला स्लोअर वन टाकल्यानंतर गोलंदाजाचा हात प्रयत्न असतो की हा स्लोअर वन अटेम्प्ट करावा फलंदाजाने आणि तो कुठेतरी झेलबाद झाला पाहिजे. आखोटापाचा चेंडू होता, अपील करण्यात आली होती या ठिकाणी. हाफ ट्रॅकरला हुक करण्याचा प्रयत्न होता तो केजूचा. एका षटकारानंतर स्लोअर आला आणि त्यानंतर एक तिखट वेगवान बाउन्सर. सो व्हेरिएशन या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळालं. केजू देखील तितकेच चांगले गोलंदाज आहेत. आता फलंदाजी करत आहेत, जेन्युइन ऑलराऊंडर आहेत या संघाचे. धावा दाफलकावरती 16 आहे, त्यावेळेला शफल झाले होते, पाठीमागे मिसफील्ड झाले. फाईन लेग मध्ये हा चेंडू डायरेक्ट हिट केलं नाही, सांगतात त्या ठिकाणी विकासला मनोज पवार आणि सचिन पाटील. अंपायरचा 22चा इशारा येतो. धाव 1 मिळते, धाव फलक 17 वरती. सामन्यामध्ये 40 लक्ष आहे. एका चेंडूचा काळ अजूनही शिल्लक आहे आणि समोर असतील ते फलंदाज विराज. दोघांकडून अपेक्षा आता वाढलेल्या आहेत. टॉप ऑर्डर ढासळले, करण बेडेकर, निल्सन मडवी आणि नागराज मुंडे बाद झालेले आहेत. विराज ट्रॅकिंग एंडला. हाफ ट्रॅकर होता हवेमध्ये, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक डीप मधून धावतात, वेगाने पोहोचतो. गुड कॅच, वेल कॅच. आणखी एक धक्का दिलाय तो मनोज पवारने. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला, शेवटच्या चेंडूवरती गडी बाद होतोय. धावा दाफलकावरती 17, गडी बाद होतोय 4था. बनवायच्या आहेत 40 धावा, चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये बनवायचे असतील आता एकंदरीत त्या 23. धावा दाफलकावरती पाहायला मिळते 17 षटका आपण बघितले तर 2 या ठिकाणी संपन्न होतात. सुरुवात जी झाली होती असं वाटलं की आघासन संघ हा सामना लवकर फिनिश करेल की काय, लवकर या धावसंख्येचा पाठलाग करेल की काय, परंतु करण बाद झाला तिसऱ्या चेंडूवरती आणि त्यानंतर पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट झालं. चौथ्या चेंडूवरती बाद झाले आणखी एक फलंदाज. त्यानंतर मनोजने या षटकामध्ये दोघांना बाद केलं. 4 गडे आतापर्यंत बाद झाले टॉप ऑर्डर मधले. 5व्या क्रमांकावरती आलेले केजू 4 चेंडूंचा सामना त्यांनी केलेला आहे, 6चं योगदान त्याने दिलंय. 6व्या क्रमांकावरती मोनेश मुंडे आलेले आहेत. या दोघांना इथून आता या संघाचा डाव सावरायचा आहे. एका पार्टनरशिपची गरज आहे. समोर आपण बघतोय समोर आपण जर बघितलं तर स्वामीनारायण रेसिडेन्सी तुम्हाला पाहायला मिळेल. एक मजला झाल्यानंतर एक मजला जे बांधकाम तुम्हाला पाहायला मिळतं आणि तशा धावसंख्या आता उभाराव्या लागतील. विकेट 4 गेलेले आहेत, एक धाव या ठिकाणी जोडावी लागेल विकेट न गमावता. या गोष्टी आता आघासनसाठी महत्त्वाच्या असतील. दुसऱ्या बाजूने हा सामना कुठेतरी बनवला आहे. जरी धावसंख्या आपल्याला अगोदर वाटत असली कमी आहे, 39 फक्त उभारलेले आहेत, 40चं टार्गेट आहे. या धावसंख्येला मोठं बनवण्याचं काम 2 गोलंदाजांनी केलं, ज्यामध्ये सुशांत पाटीलचा मोठा वाटा आणि त्यानंतर आपण बघू शकाल तर मनोज पवारचा देखील तितकाच वाटा आहे, तितकंच त्याचं योगदान. दोघांनी 2-2 गडी बाद केलेत. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 7. 17 वरती थांबलेला धाव फलक आणि या सामन्यामध्ये 23ची गरज आहे. 12 चेंडूंमध्ये बॉलिंग मार्कवरती ऋतिक. होल ऑफ केला, स्टँड अँड डिलिव्हर्ड. लॉंग ऑनचा बाहेर हा चेंडू जाय, लॉंग दी अप, सीमा पार, षटकार. फलंदाज दबाव घेत असताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. येणाऱ्या प्रत्येकाने आक्रमण केलंय आणि ते आपण बघतोय. 6व्या क्रमांकावरती आलेला मोनिश पहिल्या चेंडूवरती 6ने खातं उघडतोय. 17ची गरज. वापिस होता हेलिकॉप्टर हवेमध्ये, एलिव्हेशन आहे मनोजच्या ठिकाणी पाहायला मिळाला. साईड स्क्रीनच्या समोर वेलच कॅच. स्वतःला सावरलं, बॉडीचा बॅलन्स या ठिकाणी केला
स्वतःला स्ट्रेच केलं शेवटच्या क्षणाला आणि हाताच्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतलं चेंडूला. धक्का लागतोय तो 5वा बॅटिंग करणाऱ्या ओमसया आगासनला 23 वरती. तर 23 वरती विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. 5वी बाद होत आहे ते फलंदाज मोनिश मुंडे ज्यांनी षटकाराने या ठिकाणी अकाउंट ओपन केलं होतं. ऋतिक लगेचच रिप्लाय देतात त्या ठिकाणी. येत आहेत ते 7व्या क्रमांकावरती लेफ्ट हँडर विनायक मुंडे. समोर आहेत ते केजू. ऋतिक ओव्हर द विकेटने फुल टॉस होता. मिस टायमिंग आहे लॉंग ऑफ मध्ये. झेलची पुन्हा संधी असेल. मनोज पवार पुन्हा पाहायला मिळाले. विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. फुल टॉस वरती या फास्टेस्ट फुल टॉसला सीमारेषेच्या बाहेर धाडू शकले नाही केजू आणि स्वतः आता जातील पॅव्हेलियनच्या दिशेने. धक्का 6वा ओमसया आगासनला. सामना 2 मध्ये 10 आल्या होत्या. 40 जिथे लक्ष होतं. 10 धावा आल्यानंतर त्यानंतरच आपण बघू शकाल 5 चेंडूंमध्ये एकही धाव आली नाही. 3 विकेट मिळाले होते आणि दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती धाव आली. त्यानंतर पुन्हा एकदा धावसंख्येला लगाम लागलं. ऋतिकने पहिल्या चेंडूवरती त्याच्या अगेन्स्ट षटकार आला. तो मोनिशच्या बॅटमधून मोनिश बाद झाला आणि त्या मागोमाग बाद होतो. तो केजू मैदानाच्या आतमध्ये येत आहे. त्या 8व्या क्रमांकावरती सिद्धेश मुंडे. नंतरच्या 13 चेंडूंमध्ये फक्त 13 आलेले आहेत. पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 23 वरती गडी 6 बाद होत आहेत. स्ट्रायकिंग एंडला विनायक आहेत आणि विनायकला आता नायकची भूमिका या ठिकाणी अदा करावी लागेल ती या सामन्यामध्ये. कारण समीकरण 9 मध्ये 17. फुलर लेंथ होता. बॅटच्या आतमधल्या भागाला लागला. ड्राईव्ह झाला चेंडू मिड विकेट मध्ये. विशाल वेगाने चेंडूवरती गुड फिल्डिंग. थांबले थोडे. चेंडू हातामध्ये आल्यानंतर फेकी त्यांनी लगेचच केली नाही. सिंगलने धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय. 24 वरती हा सामना हळूहळू क्लोज येत असताना आपण बघतोय. त्याचं कारण आहे गोलंदाज मेहनत करतात. ॲट्रिकचा चेंडू होता. 1 रन आली आणि सामन्यामधलं समीकरणात आपण बघतोय चेंडू शिल्लक 8 मध्ये बनवायचे धावा 16. 16 रिक्वायर्ड रिमेनिंग 8. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतं ते फलंदाज सिद्धेश मुंडे तयार होतात. बॉलिंग मार्कवरती ऋतिक. ऑन साईडला आपण बघतोय सिद्धेश यांच्यासाठी डीपमध्ये मिड विकेट सोबत काऊ कॉर्नर लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर. फुलरले ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. डीपमध्ये हा चेंडू आपण बघतोय. ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये सुशांत पोहोचला. गुड फिल्डिंग. उचलून फेक करत्या. स्ट्रायकिंग एंडला ॲक्युरेट होती फेकी. आदळला चेंडू तो फलंदाजाच्या यष्टीवरती शरीर यष्टीवरती. 1 रन फक्त मिळते. धावफलक सिंगलने आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे. 25 वरती डीपमध्ये चेंडू होता. काय वेगाने धावला होता सुशांत. क्षेत्ररक्षणामधून आता तुम्हाला कॉन्फिडन्स पाहायला मिळतो. आत्मविश्वासाने क्षेत्ररक्षण करतायत. चेंडू शिल्लक आहे 7 मध्ये 15. विकेट जर आपण बघितले पहिल्या डावामध्ये गेले होते ते 5 आणि आतापर्यंत देखील इथे 6 गेलेले आहेत. सो धावसंख्येचं कंपल्शन आहे. 15ची गरज असेल. 7 चेंडूंमध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज ऋतिक तयार होतोय. समोर विनायक मुंडे. फुलटॉस होता. लॉफ केलाय. लॉंग ऑन मध्ये संधी पुन्हा. सुशांत डाऊन दी बॉल. कॅच त्याने घेतले आणि 25 वरती आणखी एक विकेट. अर्थातच 7वा धक्का बसलाय ओमसया आगासनला आणि सामन्यामध्ये 6 चेंडूंचा खेळ शिल्लक 6 मध्ये बनवायचा आहे. धावा आपण बघतोय त्या 15. 15 रिक्वायर्ड रिमेनिंग 6. 9व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल ओमकार आणि त्याच्याकडून अपेक्षा आता वाढल्या असतील. ड्रिंक्स पाण्याची मागणी या ठिकाणी करण्यात येते. यस डीजेकडे आपण जाऊया. थोड्याच वेळात लगेचच तुमच्या समोर येऊ. या सामना अजूनही संपलेला नाहीये. धावा झालेल्या 25. गडीबाद झालेले 7. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 15चं समीकरण असेल. आगासन धावसंख्या उभारण्यासाठी संघर्ष करतो. दुसऱ्या बाजूने चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। षटकामध्ये आला 10, 2 गडी बाद. दुसऱ्या षटकामध्ये 7, 2 गडी बाद. तिसऱ्या षटकामध्ये 8, 3 गडी बाद. गडी बाद झालेले ते 7. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 6 मध्ये 15 कंपल्सरी असलेल्या धावा. विकेट जास्त गेलेले आहेत. ओमकार मैदानाच्या आतमध्ये आहेत. ओमकार त्यांच्याकडून अपेक्षा जास्त. ओमकार पाटील. निर्णायक षटकामध्ये गोलंदाज पाहायला मिळतात ते राज. पहिला चेंडू होता लो फुल टॉस अटेम्प्ट केला लॉंग ऑफ मध्ये. पुन्हा एकदा मनोज कॅश यांनी घेतले विकेटचं पतन. एका मागोमाग एक फलंदाज बाद होतोय. तग ठोकून कोणताही फलंदाज बॅटिंग करत नाहीये, फक्त अटेंडन्स लावतायत आणि जातायत ते मैदानाच्या बाहेर. 25 वरती धक्का 7वा. 6 चेंडू मध्ये जिथे 15ची गरज होती, चेंडू शिल्लक असतील 5. 5-15चं समीकरण. मध्ये आपण बघतोय 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 5 मध्ये बनवायचे आहेत 15 धावा. गोलंदाज पाहायला मिळतात राज पाटील. सिद्धेश फुल टॉस होता, लॉफ्ट केलाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या ठिकाणी प्रयत्नांना सफलता. लॉंग ऑन ला क्लिअर करतोय चेंडू. सिद्धेशचा संघर्ष अजूनही सुरू आहे. षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. 9 धावसंख्येची गरज असेल या सामन्यामध्ये. चेंडू शिल्लक 4. थँक्यू डीजे. 9 धावसंख्येची अजूनही गरज आहे 4 चेंडूंमध्ये. गोलंदाज तयार. ओ लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडू आता आपण बघितले तर अजूनही शिल्लक आहेत आणि 3 मध्ये बनवायचे आहेत 9 धावा. ज्या सिद्धेश मुंडेने इथे षटका ठोकला, असेच किरण त्याने जागा केलंय. मैदानाच्या आतमध्ये तो 8व्या क्रमांकावरती आलाय आणि त्याच्या बॅटमधून आलेला आहे षटकार. अभय जे नॉन स्ट्रायकिंगला आले 10व्या क्रमांकावरती. 3 मध्ये 9. फुलर लेंथ वाईड यॉर्कर आणि आता चेंडू शिल्लक 2 मध्ये 9. 2 लागोपाठचे चेंडू निर्धावाले एका षटकारानंतर कमबॅक राजने केलंय. दोघे युवा आहेत, नवोदित आहेत आणि कामगिरी त्यांची दमदार पाहायला मिळते. 2 मध्ये 9. आगासांच्या विरोधात सामना आपण बघतोय तो उत्तर शिवमध्ये तयार होतात. गोलंदाज समोर चेंडकडून राज, समोर सिद्धेश. ऑन ड्राइव्ह केला डीप मध्ये. चेंडू जाईल फर्स्ट रन कंप्लीट होईल. सेकंडचा कॉल आहे या ठिकाणी. फेकी होती नॉन स्ट्रायकिंगला. स्ट्रायकिंग एंडला आली आहे. चेंडू निसटलाय पाठीमागे. ओव्हरथ्रो झाला होता त्या ठिकाणी आणि धावा मिळतात. त्या म्हणजेच 2. कदाचित अगोदर धावले असते तर 3री रन कंप्लीट झाली असते का प्रश्न असेल, परंतु प्रयत्न तर नक्की झाले असते 3ऱ्या धाव्यासाठी. एकामध्ये 7, एका चेंडूमध्ये 7 अर्थातच आणि या धावसंख्येचं असेल कंपल्शन. सो 7 धावा या ठिकाणी आता विजयासाठी पूर्णपणे बनवाव्या लागतील. त्याचं कारण पहिल्या डावामध्ये गडी बाद होते ते फक्त 5, या डावामध्ये आतापर्यंत 8. सो 1 चेंडू आणि 7 धावसंख्येचं समीकरण. कोणाला वाटलं असेल पहिल्या 2 मध्ये 10 धावा आल्या होत्या आणि त्यानंतरच्या 13 चेंडूंमध्ये फक्त 13 आल्या आणि त्याच कारणासह आता आपण बघतोय हे समीकरण अवघड स्थितीमध्ये. एका चेंडूमध्ये 7. 40चं टार्गेट होतं. पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 आल्या. त्यानंतर केलेलं सुशांतने कमबॅक. त्यानंतर मनोजचं षटक, ऋतिकचं षटक आणि आता राज. 1 चेंडू 7. स्ट्रायकिंगला आहे ते आपण बघतोय फलंदाज सिद्धेश आणि दांडी गोल होते.
खऱ्या अर्थानं लेफ्ट का करण्यात आला, कारण एखादी एक्स्ट्रा रन जर आली तर इथून कुठेतरी कमबॅक होऊ शकतो. त्याच कारणास्तव सिद्धेशने लेफ्ट केला चेंडूला. सामना होतोय संपन्न, यशने उद्ध्वस्त करण्यात आला. काय गोलंदाजी राहिली. अगोदर सुशांत पाटील एका षटकामध्ये 2 विकेट मिळवल्या. बघा 10 धावा खर्च करत असताना मनोज पवारने 7, 2 विकेट त्याने मिळवले. ऋतिकने 8, 3 विकेट त्याने मिळवले. तर गोलंदाज राजने 2